महत्वाची बातमी आहे। 18 जूनला विधान परिषद निवडणूक आहे आणि त्याकरता अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राजकीय क्षेत्रात घडामोडींना चांगलाच वेग येताना दिसतोय। 17 जागांच्या निवडणुकीकरता 18 जूनला ही निवडणूक होणार आहे, तर 22 जूनला निकाल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। लागवी निश्चितच, कारण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र विधान परिषदेच्या या सगळ्या 17 जागांसाठी जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची तारीख आहे, अंतिम ही तारीख आहे। आणि यासाठी आपण पाहतोय की महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल, या सगळ्या घडामोडी घडत असताना या राजकीय परिस्थितीवरती आपण पाहतोय की अनेक जागांवरती जे आहेत ते अधिकृत उमेदवार देऊन सुद्धा पक्षांतर्गतच आपण पाहतोय की अपक्ष असेल किंवा मग बंडखोरी केली जात आहे आणि या सगळ्यांना शांत करण्यासाठी कुठेतरी सगळ्याच प्रमुख नेत्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काल देखील आपण पाहिलं होतं की संभाजीनगरची जी जागा आहे या जागेसाठी अब्दुल सत्तार जे आहेत आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आले। अखेर काल अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा भेट घेतली, आपली नाराजगी जी आहे ती व्यक्त केली आणि त्या सगळ्यानंतर आज सकाळी 11 वाजता अब्दुल सत्तार जे आहेत आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज जो आहे मागे घेताना पाहायला मिळतील। तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे अधिकृत उमेदवार जे आहेत अनिकेत तटकरे म्हणजेच राष्ट्रवादीकडे ही जागा गेलेली आहे। याकडे जर पाहत असताना जुईली दळवी म्हणजे महेंद्र दळवी यांच्या मुलीने देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे, त्यामुळे तिथला देखील तिढा सुटलेला आहे। एकूणच या सगळ्या 17 जागा लढत असताना महायुतीकडनं आपण पाहतोय की सर्वाधिक 11 जागा ज्या आहेत त्या भाजपकडनं निवडणुका ज्या आहेत त्या लढवल्या जातील, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं जवळपास 4 जागा ज्या आहेत त्या निश्चित झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वाटेला 2 जागा आलेल्या आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये देखील यवतमाळची जागा असेल तिथे देखील काँग्रेसच्या उमेदवाराचा ज्या पद्धतीत उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय की सोलापूरच्या जागेवरती देखील उमेदवाराचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीची देखील डोकेदुखी वाढलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत कोणकोणते उमेदवार आपला अर्ज मागे घेतात या सगळ्यावरती सगळे चित्र जे आहे ते स्पष्ट होतील आणि येत्या या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी संपूर्णतः आज संध्याकाळपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सगळे चित्र जे आहेत ते स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतील। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।